एखाद्या गोष्टीची ज्यावेळेस तुम्हाला गॅरंटी मिळली जाते ना, तिथं सर्वजण आवर्जून उपस्थित असतात. जाऊया मैदानाच्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅच ऑन पहिल्याच टाकण्यासाठी प्रतिमेश राठोड, स्ट्राईकला आकाश. पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळला लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू मात्र टिप लॉंग ऑफ सीमा पार, 6 रन, षटकार. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिले आकाश जायचं बॅट मधून आलेला एक सुरेख प्रकारचा षटकार आणि प्रतिमेश राठोडचं स्वागत झालंय. अगदी लॉफ्टेड फटका होता, लॉंग ऑफला एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय, प्रतिमेश राठोडचं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. आकाश जा, हो आकाश जागे. सागरदादा भिंताडे मनापासून धन्यवाद. आपल्या यावेळेस चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक धावा आली आहे. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय, षटकारा पाठोपाठ चौकार पण आलाय. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला एक चांगला फटका आपण पाहतोय. टिप कव्हर पॉइंटला पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, 4 रन, चौकार. सुरुवात अतिशय जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. भांडूप स्ट्रायकर्स पहिल्या सामन्यात अगदी आपण पाहिलं की थोडासा संत प्रकारे कामगिरी करताना पाहायला मिळाला होता, परंतु जशी दुसरी मॅच सुरू झाली आणि तसं बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्सच्या विरोधात आक्रमकता ठासून भरली आहे. आकाशच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय 3 मोठे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं जो इथे षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा चौकार. जबरदस्त बॅटिंग आकाश चांगेडकडनं आपण इथे पाहतोय. 3 चेंडू आणि 14 धावा. टीमचे असंख्य देखील इथे आपण पाहिले तर बनवले गेले. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडासा खाली राहतोय, उसळताना पाहायला मिळत नाही आणि तिथे विकेट किपर फायटर चेतच्या हातात चेंडू आपण पाहतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे येतोय. पहिला डॉट बॉल म्हणून सर इथे मैदान ते पाहायला मिळतोय. एक गोष्ट तितकीच खरी की आपण पाहिले की तिथे आता कंडिशन अशी होती की सगळ्यांनी डोक्याला हात लावले गेले. यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू, परंतु उजवीच्या बाहेर बॅट बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आणि धावपल होती, स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्यात 15 धावा. षटक क्रमांक 1. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय, सरळ पाटण समोर पाठवलाय, सीमा रेषा पार, 6 रन, षटकार. 6 धावा येत आहेत. डगआउट देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. प्रचंड मोठा टाळ्यांचा कडकडाट केला जातोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू होता, त्याला रूम देण्याचा प्रयत्न केलाय. आकाश चांगेडनं सरळ बॅटनं चेंडू पाठवलाय, टिप लॉंग ऑफ सीमा पार, एक उत्तुंग षटकार. आकाश इथे थांबायला अजिबात तयार दिसत नाहीये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आक्रमण सातत्याने होताना पाहायला मिळाले. 21 धावा आहेत आणि 21 पैकी 20 धावा एकट्या आकाश जांगीरच्या दरम्यान आपण पाहतोय. प्रथमेश परत तयार आहे. यावेळेस परत एकदा प्रथमेश राठोड वरती आक्रमण, चेंडू पोचतात सीमारेषेच्या बाहेर, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं. षटकार देखील आपण पाहिले तर इथे खेळला, एक मोठा बिगिट देखील आपण पाहिले तर येतोय आणि चेंडू देखील आपण पाहिले तर थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहते. प्रथमेश राठोडचा चेंडू होता, मिडल स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न, थोडासा उसळणारा चेंडू आणि तो देखील आपण पाहिले तर खेळलाय आणि तिथे एक षटकार तो मात्र वसूल करतोय आकाश. पहिल्या षटकात आकाशनं अगदी आकाशाला वेध लावणारे फटके ते मात्र इथे खेळलेले आहेत. 6 चेंडूवरती बनवल्यात 26 धावा.
27 धावा धावपलकी होत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर भांडूप स्ट्रायकर हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. दुसऱ्या षटकाला देखील इथे आपण पाहिलं तर सुरुवात होते. षटक क्रमांक 2 इथे टाकण्यासाठी गोलंदाज धनंजय भिंताडे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 27. पहिलं षटक मनोज सर आपण पाहिलं प्रथमेश राठोडकडनं केलं, परंतु पहिल्या मॅच मध्ये जो गोलंदाजीचा अनुक्रम होता, सुरुवातीला भूषण गोळेला आपण पाहिलं, त्यानंतर धनंजय भिंताडेला पाहिलं, त्यानंतर प्रथमेश राठोड, त्यानंतर आसिफ शेख. परंतु या मॅच मध्ये विजेते 2 संघ खेळत आहेत आणि प्रथमेश राठोडला पहिलं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं आणि पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर तब्बल 27 धावा त्या मात्र कुठल्या गेल्यात. केलेला बदल संघामध्ये अगदी आपण पाहिलं आणि थोडीशी अडचण झाली पहिल्या षटकामध्ये. 27 धावा आल्या. यावेळेस फुल टॉस धनंजय भिंताडेचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलंय. चेंडू पोहोचते सीमारच्या बाहेर, 1 टप्पा का 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती. फुल टॉस चेंडू होता, गुडघा जमिनीला टेकवला आणि चेंडूला देखील आपण पाहिलं तर इथे फटका खेळलाय आणि तिथे आपण पाहिलं तर 1 टप्पा घेत 1 चौकार येतोय. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा 1 बाउन्स चौकार देखील आपण इथे मैदानात पाहिलाय. खूप मोठा फटका येताना आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालाय. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर वाढली गेली आहे आणि या चौकाराच्या रूपाने धावप्रकार धावसंख्या 31 धावा आहेत. अवघ्या 7 चेंडूत 7 चेंडू टाकलेत, 31 धावा आतापर्यंत अगदी आपण पाहतोय. 31 रन विदाउट लॉस आणि या 31 पैकी 26 धावा आकाशच्या आहेत आणि नजमुल चौकाराने खातं खोललंय. नजमुलचं यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू येते डॉट. एस्टनच्या पाठीमागे एसटी रक्षकला आपण पाहतोय बबलू पाटील. गडचिरोली रिटर्न आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणार आहे. यावर्षी ISPL खेळलेला, हैदराबाद टीमचं प्रतिनिधित्व केलेला आणि पुण्याची शान आहे. आणि अगदी काही प्लेअर असतात ना की त्यांच्या शेजारी उभं राहिलं की प्राऊड फील होतं. त्यातलं एक नाव हे बबलू पाटीलचं आहे. तो एसटी रक्षकाची भूमिका पार पाडतोय. 31 धावा धावपलकी होत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज धनंजय टू नचमोल यावेळीचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर विकेटच्या पाठीमागे अडवत आहेत, फेकी करतायत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर केला जातोय. तोपर्यंत मुख्य पंच कळवत आहेत अक्षय निर्मळ सर. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकी होते, आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड 32 रन 32 धावा धावपलकी होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. भांडूप स्ट्रायकरचा डगआउट देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय ऑन स्क्रीन टीम मॅनेजमेंट ज्यांच्याकडे आहे अरविंद सर यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय आणि थोडंसं प्राऊड फील असेल आता की एक जबरदस्त सुरुवात टीमची होताना पाहायला मिळालेली. यावेळेस अगदी आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू ढकलला शतरक्षक चिन्हवरती. त्या दरम्यान 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या प्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी इकडे पुढे जाईल. 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते. पुणे जिल्हा नियामक मंडळाचे संचालक आणि एक प्रसिद्ध समालोचक आदरणीय आकाशजी थोत्रे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 33 धावा धावपलकी होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर केला तो पंच कळवत आहेत अक्षय निर्मळ सर. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव येते. आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतोय, परंतु अगदी जवळून गेलाय विकेट किपरच्या हातात. तिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितच पायावरती निश्चितप्रमाणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न होता. एफर्ट लागलं गेलं होतं. तिथं अगदी आपण पाहतोय 1 धाव येईल आणि एका धावसंख्येने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आत्ता एकूण 35 धावा आहेत. 35 रन 35 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात एक चेंडू देखील आपण पाहिलं तर या षटकातील बाकी आहे. अक्का चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडू 27. नचमुलला आपण पाहतोय 4 चेंडू 5. डगआउट देखील आपण पाहिलं तर खुश आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय सगळ्या खेळाडूंच्या. कारण का महत्वाच्या मॅच मध्ये संघ आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग करतोय आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये एका चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय. 35 धावा.
इथे उसळणारा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक त्यांना टिपलाय चेल, टेकन व्हेरी गुड कॅच, चेल टिपतोय फायटर चेट, योगेश पेनकर विकेट येईल आणि बॅटर इथे बाद होतोय, महत्वाची विकेट मिळून देतोय, ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघाला धनंजय भिंताडे, तर बॅटर बाद होतोय आकाश चांगीड. एक मोठी विकेट आली ज्यांनी सुरुवात खूप चांगल्या प्रकारे केली होती, तो आकाश बाद होताना पाहायला मिळालाय आणि थोड्याशा फटक्यावरती नाराज असलेला आकाश जांगेड आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळालेला आहे. मोठी विकेट आली आहे आणि पहिला धक्का भांडूप स्ट्रायकर संघ या ठिकाणी बसलाय. 2 षटकं संपली, 35 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकं देखील आपण पाहिले तर मनोज सर समाप्त होत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. भूषण गोळे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट आपण पाहिलं तर स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025चं 12वं पर्व आणि त्यातच काही सर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सचिनजी ढवळे सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 12व्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. प्रत्येक वर्षात 2 पर्व या स्पर्धेची आपण पाहिलं तर अगदी सक्सेसफुल टुर्नामेंट ते देखील संपन्न होताना पाहत असतो. या स्पर्धेत आपण पाहिलं तर ब्रँड अँबॅसेडर आपण पाहतोय रोहन करात, महेश नानगुडे या खेळाडूंना देखील आपण या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर पाहतोय. 35 धावा धावपलकी होत आहेत, एक विकेट गमावली. काही प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. आवर्जून या स्पर्धेची सगळे अपडेट आपल्या सगळ्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणारे पुणे टेनिस क्रिकेटचे अपडेटर राज रणदिवे सर उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत आहे. इथे उसळणारा चेंडू होता, विकेट किपरकडे जातोय तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू इथे मैदान टेकला जातोय. भूषण गोळे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भूषण गोळे या नावाची चर्चा आपण सातत्यानं पाहतो. ऑल इंडिया ओपन गटातून देखील आपण भूषण गोळेला पाहतो या टीम मध्ये. इथे चांगला चेंडू होता, टप्पा पडतोय, स्विंग होतोय आणि विकेट किपर बबलू पाटील यांच्या हातात आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. नजपूल आपण पाहिलं तर इथे थोडंसं स्ट्रगल करताना संघर्ष करताना पाहायला मिळतोय. एक गोष्ट तितकीच करे की भांडूप स्ट्रायकर संघ जो आहे ज्यावेळेस पहिली मॅच खेळला सुमित आवडीचा पहिले षटक होतं, पहिल्या षटकात मात्र खूप धावा आल्या, 21 धावा आल्या. तिथून पुढे भांडूप स्ट्रायकरने कमबॅक केलं होतं. आता तीच परिस्थिती, भांडूप स्ट्रायकर दुसऱ्या मॅचमध्ये सुरुवातीला बॅटिंग करतोय, पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या, तिथून पुढे धावफलक थांबलाय आणि त्या बिघडक्यांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल सुटला. पप्पू तोडकर याच्याकडून सुटलेला झेल आहे आणि त्यानंतरची नाराजी दिसते चेहऱ्यावर. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ह्या स्पर्धेचे असणारे सर्व आदरणीय सचिन ढवळे सरांनी आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे सुदर्शनजी केदार आहेत सरांबरोबर, त्यांनी आपण या ठिकाणी पाहतोय आणि सातत्याने या स्पर्धेवरती खूप बारकाईने लक्ष आहे. नुसती स्पर्धा भरून नाही, प्रत्येक विद्यार्थ्याची असणारी काळजी, त्याचबरोबर क्रिकेट बरोबर ज्यासाठी हा विद्यार्थी वर्ग आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत ते त्यांचं शिक्षण पूर्ण करत असताना अभ्यासाकडे लक्ष आहे की नाही याच्याही अपडेट दिवसभरात सरांकडून घेतल्या जातात. नजमुलला मिळालेले जीवनदान इथे जीवनदान संघाला अडचणीत आणणार आहे का? 36 धावा आहेत. भूषण दय्यर यावेळेस स्विचचा फरक आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय जवळपास कोणताच नाहीये आणि इस्तियाकच्या बॅटमधून येतोय सूर्यप्रकारचा चौका, 4 रन. या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला आहेत आणि ते फटके इथे आपण पाहिलं तर इस्तियाकच्या बॅटमधून येत आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवर. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केला, उसळणारा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर एक चांगला फटका कन्वर्ट करतोय, चेंडूला मात्र पाठवतोय. एक टप्पा घेत सीमा रेषा पार, 1 बाउंड चौकार येतोय. धावफलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होती. चौकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. 40 धावा, षटक क्रमांक 3. 6 षटकांचा सामना आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडू फक्त टॅप केलाय, पाठवलंय. अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. प्रथमेश राठोड आलाय क्षेत्ररक्षक, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 41 धावा, षटक क्रमांक 3 चालू असताना एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. एक ब्रेक थ्रू देखील आपण पाहिलं तर आकाश चांगीडच्या रूपानं धनंजय भिंताडेनं आपल्या संघाला मिळून दिलाय. भूषण गोळे देखील आपण पाहिलं तर पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहे. अचूकता, योग्य टप्पा आहे, टप्प्यावरती फार नियंत्रण आहे. यावेळीचा चेंडू होता, उसळणारा चेंडू आपण पाहिलं तर तिथे दिशा बदलतोय आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर फील केलाय. अनुभव फार मोठा आहे योगेश पेनकर फायटर चेटकडे.
कॅप्टन कूल आपण पाहिलं तर सातत्याने एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, चेंडूला अडवलं जाते, तोपर्यंत एक धाव देखील येते. भूषण गोळे आपण पाहिलं तर इथे षटक पूर्ण करतोय आणि धावपल कोती खर्च करतोय. या षटकात फक्त 7 धावा. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय महाराष्ट्राचं अखंड दैवत, हिंदुस्थानाचं अखंड दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या प्रतिमेचं रोज होणारं पूजन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेची होणारी रोजची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते की आपण म्हणत असतो की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात युवकली युद्धी म्हणजे महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा एक जागीरदाराचा बेटा होऊन गेला, नाव त्याचं राजा शिवछत्रपती. ऑनस्क्रीन सुद्धा बराचसा मित्रपरिवार आहे आणि प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय ऑनस्क्रीन या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या तमाम रसिकांच्या ठिकाणी आमच्या सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीने, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. भांडूप स्ट्रायकर संघ बॅटिंग करतोय. 42वा धावफलक होती. टॉस जिंकला होता प्रथमतः बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 टीमनं. कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय ऑन साइड मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहतोय नजीर शेख षटक क्रमांक वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं करण्यासाठी येतोय. आतापर्यंत देखील आपण पाहिलं तर 4 गोलंदाजाचा वापर केला जातोय कॅप्टन कृष्ण गवळी आणि टीम कडनं. इन ऍक्शन आपण पाहतोय महाराष्ट्राचा लाडका सिक्सर किंग विकेट कीपर बबलू पाटील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळत आहेत. टीमला लीड करते कृष्ण गवळी, परंतु आज 3 मास्टर माइंड या संघात आपण पाहतोय. फायटर चेट योगेश पेनकर आहेत, सिक्सर किंग बबलू पाटील आहेत, कॅप्टन कृष्ण गवळी आहेत. त्यामुळे नेतृत्व आणि कर्तृत्व आज या टीम मध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. 1 गडी बाद 43. चौथं षटक सुरू आहे. नजी अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क करतोय. क्षेत्ररक्षक चिन्हावरती आलाय, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, 1 धाव मिळेल आणि एका धावसंख्येने धावफलक 1 ने पुढे जाईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावफलका धावसंख्या 44, 1 गड्याच्या मोबाईलात. प्रेक्षकांबद्दल आपण चर्चा करत होतो आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षक वर्ग उपस्थित राहायचा आहे. त्यांना क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेता येतोय. इथं जे संघ जिंकणार आहेत त्यांना बक्षिसं मिळणार आहेत. पण विशेष म्हणजे काय, प्रेक्षकांसाठी जर या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ पण आहे. बरं, लकी ड्रॉ मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला? कूलर आहे, फॅन आहे, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे मिक्सर आहे, होम थिएटर आहे, इस्त्री आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कुपन तुम्हाला घ्यावे लागेल आणि कुपनची किंमत फक्त 20 रुपीज, 20 रुपयाचं कुपन. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय वेगवान आहे, परंतु डावेटीच्या बाहेर व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा अगदी आपण पाहतोय. बरेच जण विचार करते की 20 रुपयाचं कुपन का? मग सचिन ढवळे सरांनी ठरवलं असतं तर प्रत्येक प्रेक्षकाला एक कुपन देता पण आला असतं. पण असं म्हटलं जातं सचिन सर, एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला फुकट मिळाली तर त्याची किंमत राहत नाही. म्हणून अगदी 20 रुपये हे कुपनची तिकीटची किंमत आहे आणि त्या 20 रुपयाच्या तिकीटमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला 5 बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. आणि गेट जवळ हे कुपन आपल्याला मिळणार आहे. इथे चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि तिथे अगदी आपण पाहतोय सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झालाय. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं की बबलू पाटीलच्या हातून झेल सटकला होता आणि त्यानंतर चेंडूवरती पोहोचला, झेल झाला आणि नजमुलला परतावा लागेल, परंतु तिथे सुद्धा कौतुकाची थाप बबलूच्या पाठीवर. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आपण पाहते. अकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅटचं टॉपेज घेतलं, स्टिकरवरती चेंडू बॅटचा लागतोय आणि तिथे बबलू पाटील आपण पाहिलं तर झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. 3 खेळाडू होते त्या आजूबाजूला. स्वतः गोलंदाज नजीर शेख होता, बबलू पाटील होते, अमित तांबे होता, परंतु एक सुंदर झेल विकेट किपर सिक्सर किंग बबलू पाटील यांना इथे टिपताना आपण पाहतोय. विकेट येते. बॅटर आपण पाहिलं तर नजमुल बाद होत आहेत. सुरुवात चांगली होती बॅटिंग करणाऱ्या टीमनं. पहिल्या धावात बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात फार मोठा धावा त्या मात्र बनवलं होतं. फार मागडं षटक ठरलं होतं प्रथमेश राठोडचं, परंतु त्यानंतर इथे पुन्हा एकदा कमबॅक करतायत गोलंदाज धनंजय भिंताडे, भूषण गोळे, नजीर शेख. या 3ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय आपल्या गोलंदाजीतून. विशेष करून कौतुक करावं लागेल जे या अगोदरचं षटक टाकलं भूषण गोळेंना,
त्यात खर्च केला फक्त 7 धावा. तर या षटकात नजीर शेखनं देखील आतापर्यंत खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. एक विकेट तो आपल्या संघाला मिळून देतोय गोलंदाज नजीर. बॅटिंगसाठी प्रितेश जोशी आलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. चेंडू या ठिकाणी डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. निर्धार चेंडू येतोय. नजीरने मात्र खूप मोठं कमबॅक या दरम्यान जे केले ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट लकी ड्रॉ निश्चितप्रमाणे आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि माझ्या 2 मित्रांनी लकी ड्रॉचे कुपन्स घेतलेत, मनीष पाटील आणि त्याबरोबर गोपी जाधव. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. काळजी करू नका, आमचा टाइम संपला की आम्ही कुपन घेणार आहेत आणि सगळेच मित्रपरिवार घेतील हे तितकाच करा. गोलंदाज तयार आहे. इथे फुलटा चेंडू पोहोचला जाईल कव्हरला. शतरक्षक चिन्हवरती आलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल 0.10 फलक. 46 14 षटक चालू असताना इस्तियाक आणि प्रितेश या जोडीला आपण पाहतोय. बॅटिंग करताना सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो लकी ड्रॉचे कुपन आवर्जून घ्या, कारण का प्रत्येक दिवशी आपण भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना 1 ते 5 वस्तू देऊन सन्मानित करणार आहोत. यावेळीचा चेंडूता बॅटचा इथे आपण पाहिलं तर अंदरुनी किनारा डायरेक्ट हिट देखील केला. योगेश पेनकरनं एस्ट्या उडवल्यात आणि तिथे आपण पाहिलं तर विशेष करून अगदी आपण पाहिले चेंडू कव्हर झाला, अडवला, फेकल्यानंतर योगेश पेनकरची जी ऍक्शन होती, रिॲक्शन होती ना पंचाकडे पाहण्याची, ती पाहण्यासारखी होती. चेंडू फेकल्यानंतर तो पंचाकडे फक्त पाहत राहिला होता आणि एक छोटंसं अपील आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाकडे आलेला हा निर्णय. काय वाटतं उत्तम फलंदाज सुरक्षित असेल की नसेल? टेक्नॉलॉजीचा वापर केला ते टेनिस क्रिकेट .in इथे आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेत अतिशय सुंदर काम करताना पाहायला मिळतात. सगळे कॅमेरामॅन, विशेष करून कॅमेरामॅन शाहरुख, कॅमेरामॅन दिलदार आणि सगळी टीम त्यांची आपण पाहिलं तर अतिशय सुंदर कॅमेरा वर्क करते. लाईव्ह टेक्निशियन संदेश पिलाने, साहिल चव्हाण या संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. सकाळी 8 ते रात्री 10:30 11 पर्यंत ही संपूर्ण टीम आपण पाहिलं तर एक चांगलं कॅमेरा वर्क आणि चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळते. जग प्रसिद्ध वाहिनी म्हणून आपण सातत्यानं पाहतो आणि उल्लेख करतोय टेनिस क्रिकेट .in या टीमचा आणि वेबसाईटचा. नक्कीच नाही, एखाद्या गोष्टीवरती आपण एखाद्या 2 तास एखाद्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो, पण आपलं कामकाज करत असताना जर अगदी 13 14 तास एका जागेवरती उभं राहून अगदी एखाद्या गोष्टीवरती सातत्याने फोकस करणं हे सोपं नाहीये. पण कॅमेरामनला मनापासून धन्यवाद. आणि इथे निर्णय येतोय. फलंदाजाला परतावा लागेल OUT आउट. योगेश पेनकरचं कौतुक, जबरदस्त अगदी फिकी. फलंदाज होईल बाद, प्रितेश जोशी बाद. फायटर चेटनं मिळवली रनआउटची विकेट आपल्या संघाला मिळून देतोय. एक ब्रेक थ्रू, एक महत्वाची विकेट येते. धावपल कोती धाव्यात स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 46. 4 षटकं संपतायत. उर्वरित शेवटची 2 षटकं इथे मात्र बाकी आहेत. 46 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 46 धावा. तर 5वं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आकाश जा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. आकाश जा ते करामात काय करतात आपल्याला पाहायचं आहे. उर्वरित 2 षटकं अगदी आपण पाहतोय जी बाकी राहिलेले आहेत. सामना क्रमांक 3 ऑल इंडिया ओपन मधील हा सामना क्रमांक 3 अगदी आपण पाहतोय. आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक जर अगदी आपण पाहिला तर तो आहे 9वा. इथे भूषण गोळे काय गोलंदाजी करतोय, सुरेख प्रकारची गोलंदाजी. सुंदर झालं का प्रीमियर लीग खेळण्यासाठी ज्यावेळेस हा गोलंदाज आला होता त्यावेळेस अगदी आपण या गोष्टी खूप गोष्टी सांगितल्या. खास करून अगदी आपण भूषण गोळेबद्दल की साताऱ्याचा कंदी पेढा त्याची चव जेवढी छान आहे कदाचित त्याच्यापेक्षाही चांगली चव त्याच्या गोलंदाजीत आणि फलंदाजीत आहे. असा असणारा हा भूषण गोळे आहे ज्याने पहिल्या षटकात 7 धावा खर्च केले होते. तोच भूषण आहे
आणि समोर इस्तियाक. यावेळेस सफल झालाय. परफेक्ट बॅटवरती मिळेल. लांबी किती आहे आपल्याला पाहायचंय. लांबी कमी पडली आहे आणि तिथे शतरक्षक आसिफ होता चेंडू खाली. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय इस्तियाक शेखचा खेळ. फलंदाज बाद. विकेट म्हणून देतोय भूषण गोळे. आपण पाहिले तर ब्रेक थ्रू बद्दल आपण चर्चा करतो, तर विकेट बद्दल इथे आपण बोलत होतो आणि तोच विकेट आपण पाहिलं तर इथे येतोय. गोलंदाज भूषण कमबॅक करताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उचलणारा चेंडू आपण पाहिलं तर हवेत उडवला आणि तिथे क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल तो मात्र टिपताना पाहायला मिळतोय. ऑन साइड टिप मिड विकेटला आसिफ शेखने टिपलं झेल. विकेट चोल पताना बॅटर इथे मैदानात होते. झेलबाद सेलिब्रेशन आपण पाहतोय. आडव्या कॅमेऱ्यांना आपण पाहू शकाल. भूषण गोळेचा चेंडू हवेत उडवला. फटका चांगला होता. उंची प्राप्त करतोय परंतु लांबी प्राप्त करताना पाहायला मिळाला नाही आणि तिथे आसिफ शेखनं एक सुंदर अप्रतिम झेल बाउंड्री लाईनच्या जवळ टिपलाय आणि त्यानंतर विकेट येते. ब्रेक थ्रू मिळून दिलाय भूषण गोळेनं आपल्या संघाला. सेलिब्रेशन देखील आपण पाहिलं. कृष्णा कवळी आसिफ शेख या दोनही खेळाडूंकडनं इथे मात्र पाहायला मिळालं. 46वा लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 5. 4.2 षटका आतापर्यंत टाकले जात आहेत. करंट रन रेट 10.62. 5व्या षटकातील काही चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. भूषण गोळे इथे गोलंदाजीच्या मार्कवरती तर बॅटिंगसाठी अनिकेत येतात बॅटिंगला. अनिकेत सावंत आले. बॅटर मैदानाच्या आत या अगोदरच्या सामन्यातला सुपरस्टार हिरो अनिकेत सावंत आणि तिथे अनिकेत सावंतला परतावं लागेल. फलंदाज बाद. हिट विकेटच्या रूपानं आपण पाहिलं तर अनिकेत सावंत इथे आपण पाहिलं तर बाद होते. ऑल इंडिया ओपन आपला खेळणारा अनिकेत सावंत मागील मॅचचा हिरो होता परंतु या मॅच मध्ये तो सबसेल 0 ठरलाय आणि शून्यावरती आपण पाहिलं तर डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. अनिकेत सावंत बॅक टू द पविलियन. चेंडू खेळल्यानंतर चेंडू शरीराला लागला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले डावा पाय जो आहे हा उजव्या स्टिचवरती लागला गेला. बेल्स डाऊन झाली आणि बेलची लाईट सुद्धा लागली गेली. तिथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं अनिकेत सावंत. थोडंसं निराश असेल अनिकेत, कारण हिट विकेट होणं हे म्हणजे कधी आपण म्हणतो ना की रनआउट जरी झालो तरी आपण पोहोचलो नाही आपण म्हणू शकतो किंवा झेलबाद झालाय त्यावेळेस अगदी म्हणतो की फटक्यामध्ये ताकद कमी पडली. पण हिट विकेटची जी काय विकेट येते ना तिथं फलंदाज स्वतःलाच दोषी ठरत असतो की मी व्यवस्थितरित्या उभा राहिला असतो तर कदाचित माझी हिट विकेट मिळाली नसती. परंतु भूषण गोळेचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिले. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक आपण पाहतो. इथे गोलंदाज भूषण गोळे. इथे क्लीन बॉल 3 ताट त्रिफळा विकेट येते. फलंदाज बॅटर होतो इथे मैदान होती. राजा शर्मा आउट. फलंदाज क्रमांक 3 या षटकात भूषण गोळेला मिळते. तिसरं यशाने पूर्ण करतोय विकेट हॅट्रिक. आणि विशेष म्हणजे परत एकदा ऑप्स्टिक उकडली गेली आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक ऑल इंडिया ओपन गटातील भूषण गोळे या ठिकाणी पूर्ण करतोय. भाईंदर बांदा रोहित स्पोर्ट्स 11चा खेळाडू भूषण गोळे. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजीतून कमाल धम्माल बेमिसाल कामगिरी करतोय भूषण गोळे. ज्या कामगिरीसाठी तो ओळखला जातो आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर भूषण गोळे नावाचा ट्रेंड तो सातत्यानं आपण पाहतोय. विकेट मिळवतोय. ब्रेक थ्रू मिळून देतोय आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून भूषण गोळेची ख्याती आहे. विकेटसाठी तो भुकेलेला आहे. डॉट बॉल तो करतो. बॅटिंग करणाऱ्या टीम वरती तो प्रेशर बनवतो आणि आपल्या संघाला विकेट मात्र मिळवून देतो. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर लागोपाठच्या 3 विकेट आपण पाहिलं तर येत आहेत. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय भूषण गोळे. या ठिकाणी आदरणीय सचिन ढोळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस असेल या विकेट हॅट्रिक साठी. भूषण गोळेच्या पाठीवरती कौतुकाची थाप आपण पाहतोय. आदरणीय सचिनजी ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जो खेळाडू चांगली कामगिरी करेल प्रत्येकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणारे मुख्य व्यासपीठ होते आपण पाहतोय. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे संकल्पक. एक टप्पा घे चेंडू मात्र चाईल. टिप मिड विकेट सीमा पार. 1 बाउन्स. प्रहार प्रीमियर लीगचा येतोय चौकार.
आणि बॅटर राहुल चौधरी मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या एक टप्पा खात नीतीप्रमाणे चेंडू पाठवला सर सीमा रेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु तिथे अमित तांबे चेंडू कव्हर करू शकला नाहीये आणि चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबाईलला. षटक क्रमांक 5 चालू असताना गोलंदाज अगदी आपण पाहतोय भूषण गोळे गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा आपण पाहिलं बिग हिट केलाय चेंडू समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक परत एकदा बनतील दर्शक. अजून एक दर्शक रन. राहुल चौधरी लेट आलाय परंतु थेट आलाय आणि ऑल सेट बॅटिंग तो इथे मैदानी करताना पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय. मिडल स्टिक वरती आपण पाहिलं तर ओव्हरपी चेंडू होता, पुढ्यात आला, चेंडूला मिडल ऑफ द बॅट केला आणि सरळ बॅटनं समोर हवेत उडवलाय आणि तिथे मात्र टोकलाय. प्रहार प्रीमियर लीगचा एक खणखणीत षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अब तक 56, 6 गडी बाद. 5वं षटक कंप्लीट होते तर शेवटच्या अंतिम स्लॉगवर टेतोरला सुरुवात होते. 6व्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय आकाश झा. 0 चेंडू 0 धावा. अजून एकही चेंडू त्यानं फेस केला नाही, एकही धाव तो इथे बनवताना पाहायला मिळणार नाही. परंतु राहुल चौधरी 2च चेंडू खेळलाय आणि 2 चेंडूवरती अतिशय जबरदस्त बॅटिंग करत 2 मोठे बिगिट ठोकत 1 चौकार 1 षटकार खेळत 10 धावा तो इथे मात्र बनवतोय. शेवटच्या षटकात असेल धनंजय भिंताडे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या 7 चेंडूंचा आपण विचार जर केला तर पहिल्या 7 चेंडूत 31 धावा होत्या आणि आता धावप्रकारची धावसंख्या 5 वर कंप्लीट 56 धावा आहेत. म्हणजे 29 चेंडू टाकलेत. 7 चेंडू आपण त्याच्यावर मायनस जर केले तर 23 चेंडूत पुढच्या फक्त 25 धावा आलेल्या आहेत. त्याच्यात या 2 चेंडू 10 आलेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल. शेवटचे 15 चेंडू पहा. या 15 चेंडू मध्ये 4 विकेट ग्राउंडवरची विकेट पडे आणि 1 षटकार 1 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावप्रकार धावसंख्या 57 आहे. शेवटचं षटक धनंजय भिंताडे याच्या रूपाने या दरम्यान अगदी आपण पाहतोय. भांडू स्ट्रायकर आहे. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावात फलंदाजी करतोय. स्विचिचा फटका होता, चेंडू आला डॉट, चेंडू ते निर्धाव. अचूक टप्प्याची गोलंदाजी. यानंतरचा जो सामना आहे लुजर लुजरची मॅच असेल. पहिल्या सामन्यातला पराभूत वर्सेस दुसऱ्या सामन्यातला पराभूत आणि मॅच असेल पुणे पोलीस बॉईज वर्सेस श्रीदेश स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. तर बुथ कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहावं विनंती असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न होताना पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील संपन्न होताना पाहणार आहोत. तोपर्यंत शेवटचे षटक आपण पाहतोय. अंतिम ओव्हर देखील पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिले तर एक चांगला चेंडू टाकला ते धनंजय भिंताडे आले तर गोलंदाजीचे मार्क होते आपण पाहतोय. शेवटचे षटक करतोय स्लॉगर टेतोर मध्ये आपण पाहतोय 57 धावा. त्या मात्र धावपल कोत्या 6 विकेट इथे आपण पाहिलं तर डाऊन झाल्यात. 6 विकेट इथे गमावल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमनं. बांडू स्ट्रायकर यावेळीचा चेंडू होता उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट गमावली जाईल. 7व्या क्रमांकाचा बॅटर आपण पाहिलं तर होते रनआउट. फलंदाज तिथे मात्र होते धावबाद. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपले अतिथी मान्यवर आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खरी तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवरती ती मात्र घेऊन जाताना पाहायला मिळते. 57 धावा धावपल होत आहेत. 7 विकेट गमावल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक इथे मात्र सुरू आहेत. स्लॉगर टेतोर मधील शेवटचे 3 चेंडू 3 बॉल इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. राहुल चौधरी बॅटिंग करतात. 2 चेंडू 10 धावा तर बॅटिंगसाठी असं देत आहेत. करण रनरेट देखील आपण पाहतोय 10.36. पहिल्या डावातील शेवटचे 3 चेंडू ते मात्र इथे करतील गोलंदाज. सत्तावन्न धावा पांडुप स्ट्रायकर संघाला आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे जनक ज्यांच्या स्वप्नातून ज्यांच्या कष्टातून ही क्रिकेटची स्पर्धा सत्तेमध्ये उतरली ते आदरणीय सचिनजी ढवळे सरांना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती ते देखील आपण पाहिले तर मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 57 धावा धावफलक होत आहेत. धावफलक थांबवले. स्कोर कार्ड होती आपण पाहिलं तर इथे रोखून ठेवले बॅटिंग करणाऱ्या टीमला बांडूप स्ट्रायकर संघाला. बांदेश्वर बांदा अर्थात रोहित 11 टीम
यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा राहुल चौधरीसाठी आपण पाहतोय. एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय. कधी स्क्वेअर लेगला खेळायचा आहे, कधी मिड विकेटला खेळायचा आहे आणि तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील या षटकात आपण पाहतोय. कमबॅक केलंय धनंजय भिंताडेनं. 2 षटकं अतिशय जबरदस्त आपण पाहिली भूषण गोळेकडनं. एक षटक नजीर शेखचं. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं प्रथमेश राठोडचं, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करते स्लॉगवर टेथ ओव्हरमध्ये गोलंदाज धनंजय भिंताडे. 57 धावा, लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, पहिलं इनिंग आणि पहिल्या डावातील 57 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला. एक समोर जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, डीप मिड विकेट काव कॉर्नरला चेंडू अडवलाय, फेकी होते. तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती बनवल्या जातील 59 धावा. भांडूप स्ट्रायकर संघानं प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्यात. 7 विकेट गमावल्यात, 36 चेंडूत बनवल्यात 59 धावा. तर विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू आणि बनवायच्या 60 धावा. हे टार्गेट देखील आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. प्रथमतः बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहू शकाल. बॅटिंग समरी आपल्या समोर आहे, परंतु पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी आपण करतोय आणि टॉस बॉक्स मध्ये आपल्या समोर सोडले जात आहेत सुंदर भूषण, शिवनेर भूषण, आदरणीय मनोज चिबेल्लेकर सर. थँक्यू उत्तम सर. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे. मॅच असेल पुणे पोलीस बॉईज वर्सेस श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे असा सामना होईल. बोथ कॅप्टन आपण टॉससाठी या आणि टॉस करण्यासाठी आपल्या पुणे जिल्हा नियामक टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक आमचे खूप जवळचे मित्र आणि चांगले समालोचक आहेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे. ते आदरणीय आकाश धुत्रे सर यांच्या शुभ हस्ते आपण करूया यानंतरच्या सामन्याचा टॉस. तर बोथ कॅप्टन आपण टॉससाठी या. पुणे पोलीस बॉईज वर्सेस श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. टॉस यानंतरच्या सामन्याचं होईल. विशेष करून अगदी आपण पाहतोय आज खुल्या गटातील संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि खुल्या गटातील संघ खेळत असताना बराचसा मित्रपरिवार ऑनलाईन सुद्धा जोडला गेलेला आहे. आणि विशेष आज या मैदानाची गर्दी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेष आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खूप सारे मान्यवर वर्ग सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देताना पाहायला मिळत आहे. वेलकम आकाश सर, तुमचं मनापासून एखादी कौतुक आहे. प्राऊड फील होतं की ज्यावेळेस आपल्यातलाच एखादा मित्र ज्यावेळेस एखाद्या व्यासपीठावरती तितक्या ताटपणाने चालतो ना, त्यावेळेस अगदी मित्राचा सुद्धा मन तितक्याच आनंदाने भरून येताना आपल्याला पाहायला मिळते. चला टॉससाठी मान्यवरांचा पुणे पोलीस बॉईजचा कॅप्टन आणि त्याबरोबर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे या टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी ताबडतोब चला. टॉस का बॉस आपल्याला या ठिकाणी टॉस संपन्न करायचा आहे. बोथ कॅप्टन जर आपल्याला वेळेवरती एवढ्या सूचना देऊन जर आपण टीम उपस्थित नाही झाली टॉसला तर सामने जे 6 षटकांचे आहेत तर कमिटी निर्णय घेईल आणि सामने तिथून पुढे तुमचे 5 ओव्हरचे होतील. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा बंधनकारक आहे. तुम्ही हजर राहणं बंधनकारक आहे, पण कॅप्टन अजूनही या ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत. पुणे पोलीस बॉईज आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. पुणे पोलीस बॉईज या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे या टीमचे कॅप्टन अनुराग मोहिते सर, पुणे पोलीस बॉईज या टीमचे कॅप्टन राजू शेख. तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे अनुराग आपले झोन नंबर 1 DCP ऑफिसचे मेन इन्चार्ज आहेत. वा राजू सर, आम्हाला प्राऊड फील आहे तुमच्याबद्दल आणि मनापासून. तर
कसं तुमचे शुभ आपण करूया टॉस. कॉल होईल आणि कॉल असेल पुणे पोलीस बॉईज. फाउंडेशन कॉल आणि टॉस. टॉस पुणे पोलीस बॉईज या संघाने जिंकलाय. अर्जुन सर काय निर्णय? प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितप्रमाणे का त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला गोलंदाजी काय करावी वाटते? प्रथम आम्ही फलंदाजी केली. चांगला गेम केला आम्ही, परंतु आता रात्रीची वेळ आहे, थोडंसं ड्यू पडल्यानंतर बॉल स्ट्रेट होतो, त्याच्यानंतर त्या हिशोबाने आम्ही रनिंग केलं आहे की प्रथमतः आम्ही गोलंदाजी. नॉकआउट राऊंड आता सुरू झालेले आहेत. कसं फील आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं तुमच्या मनामध्ये? थोडं झालं तर असं वाटतंय की इंटरनॅशनलचे मैदानसारखं इथे या ठिकाणी फील येतोय आणि तसं क्रिकेट आम्ही या ठिकाणी सगळ्यांकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं आहे. लीग प्रहार प्रीमियर लीग तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात किती महत्वाची आहे? प्रथमतःच आम्ही ऑल इंडियाला एंट्री केली. ॲक्च्युली मागाशीच मी सांगितलं की सगळे पोलीस आहे, आमच्यात वेळ मिळत नाही फारसा, परंतु आम्ही तरी देखील खेळायला आलेलो आहे. आणि प्रहार प्रीमियर लीगबद्दल बोलायचं झालं तर हे सगळ्यांचं प्लेअरचं स्वप्न असतं की या ठिकाणी आम्ही खेळावं, आणि तो प्लॅटफॉर्म आम्हाला प्रशांत भाऊ शिंदे यांनी मिळवून दिला आणि ते सर्व आयोजक यांनी आम्हाला एंट्री घेऊन खेळायला, त्यांचे बी मनापासून आभार. बाबा थँक्यू सर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अनुराग, टॉस जिंकला सदर निर्णय घेतला असताना त्या टॉस तर निश्चितप्रमाणे जरी पराभूत असेल तर सुरुवातीला फलंदाजी होईल, काय सांगाल? काय 6 षटकांमध्ये आम्ही 70 रन प्लस करायचा प्रयत्न करू. चला, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. एका बाजूला मॅच पण ऑन आहे. आकाश सर, खूप सारे प्रश्न नाही, कसं वाटते आज या स्पर्धेच्या निमित्ताने येऊन? निश्चितपणे सर, आपण पाहिलं तर एक आनंदमय वातावरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आणि IPLच्या धर्तीवरती या आयोजन केले गेलं आहे. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतो का फ्लड लाईट्समध्ये अगदी प्रकाश झोतामध्ये या स्पर्धेत जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतील, पुणे शहरातील एरिया वाईज क्रिकेट खेळणारे खेळाडू असतील आणि ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमधले खेळाडू असतील, तीनही फॉर्मॅट्स आपण पाहिले तर या ठिकाणी उपलब्ध करून दिले गेले. आणि एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून या मैदानावरती स्पर्धा आयोजित केली गेली आणि या मैदानावरती खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि ते या स्पर्धेच्या माध्यमातून आज पूर्ण होतं आहे, एवढं निश्चितपणाने मी सांगेल. थँक्यू सर, तुमचंही मनापासून ठिकाणी कौतुक. थँक्यू सर. टॉस त्या ठिकाणी संपन्न झाला आणि टॉस ठिकाणी पुणे पोलीस बॉईज या संघाने टॉस जिंकला. सुरुवातीलाच क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय आणि सुरिता स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघ सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊया परत एकदा कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत. त्या ठिकाणी परत एकदा मनीष पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत गोपी जाधव सर. थँक्यू. धन्यवाद मनोज बेलेकर सर. सेकंड इनिंगमध्ये आपण वळतोय आणि पहिल्या 3 बॉलवर 9 धावा बनवलेल्या आहेत. योगेश पेणकर जे मागच्या सामन्यामध्ये गोपी 0वर बाद झाले होते आणि आता या मैदानाला ओळखताना सामन्याचं गांभीर्य जाणताना आपल्या संघाला मदत देण्याची भूमिका योगेश पेणकर घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत योगेश. इनसाइड आउट खेळलेत. पॉवर प्ले मध्ये आता पॉवर योगेश पेणकरची फायटर जेट घेतोय बाउंड्री लाईनची भेट. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर, चौकार. मागच्या मॅचमध्ये जी कसर राहिली होती तिथे लवकर बाद झाला होता, परंतु ती कसर भरून काढत असताना डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये योगेश पेणकर फायटर जेटच्या बॅटमधून पाहायला मिळते. चौफेर घेतो. तुम्ही पाहिलं असेल इनसाइड आउट खूप चांगला खेळा. डाऊन टी ग्राउंड आणि चौकार ठोकला आणि बरोबर धावसंख्येचा वेग 3 चौकार आतापर्यंत लगातार जे त्यांनी ठोकलेत आणि आता धावसंख्या 13 आहे. 60 डावांचं लक्ष आहे. मात्र मनीष पहिल्याच षटकामध्ये चांगला फ्लाइंग स्टार्ट मिळालाय. गोलंदाज तयार. चौथा देखील मारला जाईल. प्रयत्न तर केलाय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे बायडिश लॉंगा, पण एक्स्ट्रा कव्हरमध्ये सिंगल मिळते. सिंगलने धावफलक 14वर पोहोचलाय. बबलू आणि तुषारमध्ये नेमकी चर्चा काय चालू आहे? आता प्रेक्षक देखील त्या संभ्रमात आहेत. ती चर्चा खूप महत्त्वाची आहे. तुषार रणदिवे सातत्यानं त्यांचं कॅलिबर वेगवेगळ्या स्पर्धात दाखवताना पाहायला मिळालं. बबलू पाटील या अगोदर चांगला खेळ देऊन समाधानी आहेत आपल्या संघाच्या कार्यावर. दरम्यान 5 चेंडूचा खेळ संपला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण बॉलर जतनला पाहतोय, पण तो तितका इम्पॅक्ट टाकू शकला नाही. प्लेसमेंट चांगली आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकावर पूर्ण कंट्रोल श्री बांदेश्वर बांदा रोहित इलेव्हन या संघाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 15. सुरुवात चांगली राहिली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये पाचारण केलं गेलं, मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये तो तेवढासा इम्पॅक्ट पाडू शकलेला नाहीये. योगेश पेणकरने सुरुवात खूप चांगली करून दिली. 5 बॉलमध्ये 14वर तो खेळतोय.
कृष्णा गवळीने स्वतःचं खातं उघडले. मागच्या मॅचमध्ये सामनावीर राहिला आणि तोच फॉर्म या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी याआधीचा सामना जिंकलेला आहे, त्यामुळे दोन्ही संघांना हा दुसरा सामना जिंकत असताना मात्र शेवटच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी तयारीत राहायचे. त्यासाठी हा प्रयत्न आहे, परंतु कोणता संघ जिंकेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल मनीष, आणि त्यावेळेला जर आपण पाहिलं तर आत्ता 15 काढल्यात, तोच फॉर्म गरजेचा असेल जेणेकरून सामना लवकर संपेल. नाही, पांडू स्ट्रायकर्स बघा, हा सामना जिंकून तुम्हाला 6व्या सामन्यात प्रवेश मिळणार आहे. तुम्ही 6व्या सामन्यासाठी पात्र ठरणार आहात. त्याचमुळे थोडा रिलॅक्स तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला एनर्जी रिटेन करायची आहे, तर हा सामना जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचमुळे पांडू स्ट्रायकरकडे आपण मागच्या सामन्यात असदला पाहिलं, ज्याने परफेक्ट बॉलिंग केली होती. पाहूया या ठिकाणी जतन ठक्करच्या सोबतीनं तशीच गोलंदाजी पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. सुमित आवटे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं आणि आता दुसऱ्या षटकासाठी सुमित आवटे येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत. लकी ड्रॉ आपण देखील आपलं नशीब आजमावलेलं आहे. 20 रुपयाचं कुपन घेऊन तुम्ही गृहोपयोगी वस्तू जिंकू शकता आणि खूप चांगला कॉन्सेप्ट आहे प्रहार प्रीमियर लीगचा. अगदी बरोबर उल्लेख तू केलायस. 20 रुपयाचं तिकीट तुमच्या नशिबाचे दरवाजे खोला आणि अनेक उपयोगी बक्षिसं जिंकण्याची संधी आहे तुम्हाला प्रहार प्रीमियर लीगमध्ये. हे डगआउटमध्ये दृश्य पाहायला मिळते. रोहित स्पोर्ट्स बांदेश्वर बांदा मकरंजी तोडसकर यांच्या मालकीचा संघ आहे आणि सध्या भूषण गोळी अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सवय चांगली अभ्यासाची, खूप काही तुम्हाला शिकायला मिळतं. या जगामध्ये टिकण्यासाठी शिकणं गरजेचं आहे. फोर्स केल्या बॉलला, ताकद आहे, टायमिंग आहे. कृष्णा यांनी मागच्या सामन्यामध्ये जो खेळ दाखवला होता तोच खेळ या सामन्यामध्ये. बॉल सीमारेषा क्लिअर, षटकार आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण हे पुस्तक वाचतोय भूषण गोळे. मनीष, कदाचित पुस्तकात बघून एखादं फॉर्म्युला इथून सांगितलं असेल भूषण गोळीने आणि तो कृष्णा गोळीपर्यंत पोहोचला आणि त्याने तो षटकार ठोकला असं चित्र पाहायला मिळालं. पण तो अप्रतिम फटका होता. षटकाराने धावसंख्या 21 वर पोहोचले. स्वागत केलंय पॉवर प्लेने दुसऱ्या षटकाला. 29 चेंडू आणि 39ची गरज आहे. गोलंदाज सुमित आवटे, नामांकित गोलंदाज. ओलिन बॉल होता हलक्यात आणि पुश केलाय. सिंगल घ्यायचे जोखीम आहे. तो थोडासा दिशाहीन राहिला. क्विक सिंगल. रात्री धावेची चोरी झाली मनीष. कित्येक गोलंदाजांना आपण पाहिलं या ठिकाणी वेगळं स्किल आहे, तशी स्किल आपण पाहतो. आता बबलू पाटील खरं तर त्यांना आता MPSC UPSC या सर्व परीक्षांची माहिती आहे. स्वतः ते पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याचमुळे आता ते देखील पुन्हा एकदा त्या गोष्टींची चाचपणी करतात की तुषार, तुला या विषयावर यावं लागेल. तुला सुद्धा जर आपली जागा निश्चित करायची आहे, MPSC UPSC क्लिअर करायचं आहे, नक्कीच तुम्ही देखील या पुस्तकाचा फायदा उचलू शकता. आणि जी मगाशी या दोघांमध्ये जी चर्चा चालू होती बबलू पाटील आणि तुषार रणदिवेमध्ये, कदाचित तुषारने सांगितलं असेल की बबलू सर, जेव्हा ते पुस्तक तुमच्या हातात येईल मला त्यातले अनेक फॉर्म्युले शिकायचे, तुमच्या बॅटिंगचा फॉर्म्युला मला शिकवा. आणि ती चर्चा आपण पाहिली असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. 22 आहेत पुढचा चेंडू. पुन्हा एकदा थोडासा अखूट टप्प्याचा बॉल मिळाला. लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल गेला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, थ्रो करेल. तोपर्यंत पुन्हा 2 धावा. फायटर जेट मनीष योगेश पेनकर असा खेळू आहे जो आलेल्या संधीचं सोन्यात रूपांतर करतो आणि म्हणून त्याला फायटर जेट हे नाव दिलंय. तो सोडत नसतो कुठलाच मोमेंट. इथे देखील त्याने 2 घेतल्या. पण सुमित आवटे बघा, कित्येक फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी सुमित आवटेला ओळखलं जाते. रबर बॉल क्रिकेट त्यांनी काय भारदस्त खेळलंय. प्रत्येक मैदानात त्यांनी आपली छाप सोडले. पण आता कॅप्टन ही भूमिका निभावताना या सामन्यात सुद्धा तसाच खेळ द्यावा लागेल, जी प्रायोरिटी आहे सामन्याची. अगदी बरोबर उल्लेख केलाय. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट. जबाबदारी घ्यायची आहे, जबाबदारीनं खेळावं लागणारे. 24 आहेत. अखूट टप्प्याचा बॉल अप्पर कट जाईल थर्डमॅनच्या दिशेने. एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे आलाय प्रहार प्रीमियर लीग चौकार. मोठ्या धावफलकाकडे जाणारा वाटा इथूनच निघतात असंच कदाचित योगेश पेणकर सांगतोय. आणि सातत्याने पहिल्या षटकापासून त्यांचे स्ट्रोक्स आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, विड्थ मिळाली, अपर कट खेळलाय, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार. आणि आता सातत्याने हायलाईट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज योगेश पेणकरच्या बॅटमधून धावा बनत आहेत. धावा या ठिकाणी जबरदस्त वेगानं मिळत आहेत श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 या संघाच्या धावफलकाला. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. सुमित ऑनसाइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, पण क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला सोपा झेल देऊन योगेश पेणकर यांचा कॅमिओ संपला. पहिला धक्का बसतोय श्री बांदेश्वर बांदा रोहित 11ला. 28 एक गडी बाद. फटका प्रॉमिसिंग तेवढासा नव्हता कारण लांबी गाठलेली नव्हती. लवकर कमिट झाला या फटक्यासाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो जसा बॉल आला दिशा देण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु लांबी गाठलेली नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झेल टिपत असताना
आखा जांगीने हा झेल टिपलाय. फलंदाज योगेश पिनकर सुरुवात चांगली केली होती, मात्र मोठी खेळी आज साकारता आली नाहीये. एक चांगला कॅमिओ, परंतु तो महत्वाचा आहे संघाच्या खेळीसाठी. गोपी मोमेंटम शिफ्ट होईल का? कारण ही बाब महत्वाची आहे, कारण याच विकेटचा शोध घ्यायचा होता भांडूप स्ट्रायकर्सला, ज्या फलंदाजाने डोकेदुखी वाढवली होती आणि ती डोकेदुखी सुमित आवटेनेच दूर केले. कॅप्टनने खूप चांगला विकेट मिळाला. योगेश पेंडके थोडे नाराज आहेत, सामना लवकर संपवण्याचा निर्धार त्यांचा होता, पण अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे आणि हा विकेट कदाचित पॉझिटिव्ह माइंडसेट देऊन जाईल भांडूप स्ट्रायकर्सला. चांगला उल्लेख केलायस तू मनीष की इथून यू टर्न होऊ शकतो, कारण विकेट आली आणि ज्या वेळेला विकेट येते गोलंदाजाला एक आत्मविश्वास मिळतो. तुमचा सेट फलंदाज प्रामुख्याने ज्याच्या बॅटमधून धावा येत असतात तो ज्या वेळेला बाद होतो त्यानंतर नवीन फलंदाज आलेला असतो, त्याला थोडासा वेळ जातो सेट होण्यासाठी आणि आता तीच स्थिती इथे निर्माण करायची असेल. प्रथमेश राठोड आलाय, प्रमोट केलाय, मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळा. सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतो हा खेळाडू. आज मात्र प्रमोट केल्यानंतर चांगली की साकारायची असेल. लेफ्ट हँडर आहे समोर कृष्णा आणि आता त्याच्याबरोबरनी प्रथमेश. 28 ला 1 सुमित आवटे. विकेट आली, पहिल्या बॉलवर षटकार होता, त्यानंतर एक चौकार देखील आला, पण तू विकेट देखील घेतली मनीष. योगेश पेनकरला आपण पाहतोय थोडीशी नाराजी असेल, आज मोठी खेळी करायची होती. फुललीनचा बॉल होता, ऑन साईडला बॉलला दिशा दिली, मिड विकेटला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचणार तोपर्यंत दुसरी धाव चित्त्याच्या चपळीने पूर्ण केलेली आहे. इथे मिळालेले तुम्हाला जे चान्स आहेत, हाफ चान्स आहेत, त्याला फुलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, जेणेकरून सामना पुढे गेल्यानंतर कोणताही दबाव राहणार नाही. लो फुल टॉस ऑप्शनच्या बाहेरचा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, एकदा तो वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी कमिट झाले होते, संधी होती, कृष्णा बाद होता राहिले. थ्रो खूप जास्त उंचीवर होता, सुमितने तो बॉल कव्हर केला, पण धावचीतचा मोका, जे मोके तुम्हाला मिळतात जेव्हा तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो आणि तुमच्याकडे बॉल्स कमी आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला तो अप्रोच दाखवायचा आहे की कुठच्या पद्धतीने आपण प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकू शकतो. पण जर तुम्ही अशी कृती केली तर मग फलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा. आणि तुम्हाला चुका करून चालणार नाहीये, तुमच्याकडे बँक बॅलन्स तेवढंच नाही सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. मी काल देखील उल्लेख केला होता की सामाजिक उपक्रम देखील सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून राबवली जातात. अनेक सेमिनार पूर्ण महाराष्ट्रभर, आणि ही गर्दी सांगून जाते की सचिन ढवळे सरांचं जे काही वलय आहे स्पर्धा परीक्षांमधलं ते संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आपण म्हणतो मनीष, आणि प्रत्येक वर्षी रक्तदानासारखा देखील एक बहुमूल्य उपक्रम सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून राबवलं जातं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम आहे. सचिन ढवळेस बुक स्टॉल, जेव्हा तुम्हाला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पुस्तक मिळतील आणि ती पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत, तो खजिना आहे. त्या सर्व धड्यांवर तुम्ही तुमचं भविष्य सुधारित करू शकता आणि कित्येकांनी त्या गोष्टींचा फायदा उचललेला आहे, कित्येकांनी नोकरी कमवलेली आहे असं मी म्हणू शकते त्या मार्गदर्शनाने सन्मान्य ढवळे यांच्या. जतन ठक्कर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, अराउंड द विकेट पुढे आले, ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला पोचतील बॉलवर, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय, कारण फंबल झाला तर मग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याचा मौका मिळतो. धावसंख्या 32. मनीष जतनलाच पुन्हा एकदा पाचारण केले, पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा राहिला होता, त्यालाच पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर आणले. 32 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर 2 आलेत. मोठे फटके खेळत असतानाच एकेरी दुहेरीवर देखील भर दिले, आणि हे सेन्सिबल क्रिकेट ही चांगल्या खेळाडूंची निशाणी असते की ज्यावेळेला तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेऊन स्ट्राईक रोटेट करता, धावफलक हलता ठेवता, ते देखील पाहायला मिळालं. जतनचा पुढचा चेंडू आहे, यावेळी ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता, जवळपास 5व्या-6व्या स्टंपवर बॉल टाकला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढ्यातून बॉल राईज झाला, बरोबरच डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 32 ला 1. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. हा एम ॲक्शन आहे, ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवला होता आणि बॉल टर्न होतोय, फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज कृष्णाचा, पण त्या रोटेशनला ओळखताना थोडासा वेळ त्यांनी अतिरिक्त घेतला आणि म्हणूनच वेळ जुळली नाहीये. डॉट बॉलचा आवश्यक होता भांडूप स्ट्रायकर्स या संघासाठी. जतन अराउंड विकेट, उलट दिशेने एक स्ट्रोक खेळलाय, बॉल पोचेल शॉर्ट थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय, बॉल अडवण्यासाठी एक सिंगल पूर्ण करता आली फलंदाजांना. धावसंख्या पोचते 1-33 वर, 1 गडी बाद. मनीष इथून भांडूप स्ट्रायकर्सला डॉट बॉल टाकायचीच आहेत, परंतु धावा रोखायच्या, ज्या एकेरी दुहेरी धावा जातात त्या रोखणं गरजेचं आहे, आणि ज्यावेळेला धावा रोखल्या जातात तिथून फलंदाजांवर थोडासा प्रेशर बनू शकतो आणि मग एखाद्या विकेटची संधी निर्माण होऊ शकते, आणि तोच प्रयत्न करायचा आहे. जतनला सध्या आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट 7.71, म्हणजे 8च्या सरासरी धावा आता बनवायचे 21 बॉलमध्ये 27, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. पुढचा चेंडू उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला वेग होता, भरपूर वेग, लेंथ बॉल होता, मात्र कनेक्ट झालेला नाहीये, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल, डॉट बॉल.
रिक्वायर्ड रन रेट 8.10 आहे. अजूनही भांडूप स्ट्रायकर संघाला या सामन्यामध्ये परत येण्याचा मौका आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करायचंय फलंदाजाला, पण ते वेगळे पण जपता आलं नाही आणि जतन ठक्करने या षटकामध्ये चांगलीच कामगिरी केली आहे. मागच्या षटकाच्या तुलनेनं या षटकात तो चांगलाच खेळलाय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये त्यांनी 3 धावा खर्च केल्यात. जतन ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलंय. शतरक्षक आहेत काऊस कॉर्नरला, 1 धाव मिळते आणि आतापर्यंत हे इकॉनॉमिकल षटक राहिलंय भांडूप स्ट्रायकर्ससाठी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 वर 1 गडी बाद. चांगला उल्लेख केला इकॉनॉमिकल षटक, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 4-5 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 चेंडू निर्धाव आहेत. पहिले 2 षटकांमध्ये भरपूर धावा आल्या होत्या आणि इथे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले मनीष. प्रामुख्याने जतनने या षटकामध्ये जे काही कमबॅक करून दाखवले. शेवटचा बॉल शिल्लक आहे कृष्णासाठी. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दिली. पॉईंटला क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल मिळते, स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल कृष्णा. बरोबरच 3 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 35 धावा, 1 गडी बाद. कृष्णा पोहोचलाय 7 बॉलमध्ये 12 वर. प्रथमेश राठोड खेळतोय 3 बॉलमध्ये 3 वर. रोहित स्पोर्ट्स बांदेश्वर बांदा. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मनीष, शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि 500हून जास्त जणांनी रक्तदान शिबिर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन दिलेलं आहे. तुर्तास आपण वळूया या सामन्याच्या दिशेने. जो महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते झाले 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. आणि म्हणूनच अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. बघा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ती कृती करावी लागते आणि तीच कृती करण्याची गरज भांडूप स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजांना आहे. आणि मार्जिन ऑफ एरर 0. आता चुकांची तर अपेक्षाच नाही. आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर 4थ्या षटकासाठी बॉलर सज्ज होतोय फार एंड कडून. सुमितलाच पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच कृष्णा गवळी. नॉनस्ट्रायकर एंडला आपण प्रथमेश राठोड यांना पाहतोय. प्रथमेशचं कॉन्ट्रीब्युशन 3 धावांचं आणि कृष्णा गवळीचं कॉन्ट्रीब्युशन 12 धावांचं. सुमितने मागच्या षटकात 15 खर्च केल्यात, पण एक विकेटचा शोध सुद्धा सुमितने घेतलेला आहे, जी एक महत्वाची बाब आहे, उल्लेखनीय बाब आहे. पुढचा बॉल ऑन साइड, लाडव्या बॅटनं लपेटला, बॉलला फेकून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आम्हाला नाही पटत तडजोड, आम्हाला आवडते तोडफोड. बॉल सीमारेषा पार, षटकार. लवकर पिक केला, पिकअप शॉट होता, बॉडी टर्न केला, लगेचच पोझिशन मध्ये आला, परफेक्ट पोझिशन मध्ये आला आणि बॉलला उडवून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि सध्या हे चित्र पाहायला मिळते. उत्तुंग षटकार आहे, अगदी एफर्टलेस होता, जास्त काही करायला लागलं नाही आणि ही खासियत आहे कृष्णा गवळीची. षटकार आलाय, आता आपण थोडंसं इथे सोपं झालेलं आहे. बरोबरच धाव फलकावर धावा असतील या षटकाराच्या मदतीने 41 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. या चुका टाळायच्यात. तुम्हाला आता फलंदाजांच्या धावा रोखणं गरजेचं आहे. सुमित आवटेचं स्वागत केलं या षटकाराने. 41ला 1, 3.1 षटकांचा केस संपलाय. कृष्णा आता 18 वर पोहोचलाय. पुढचा चेंडू सुमितचा, या बिला राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा कृष्णासाठीचा बॉल आहे. अजून एक वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, परंतु एलिव्हेशन आहे, फटका हवेत, सोपा झील सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण संधी निर्माण झाली होती मनीष, मात्र ती संधी गमावली आहे, झील सुटलाय. पराभवाची दाट शक्यता दिसते आता, कारण इतका मौका मिळतोय, गोलंदाज प्रयत्न करतोय आणि जर तुम्ही अशी मदत गोलंदाजाला दिली नाही तर मग थोडंसं अवघड होऊन जाईल. आणि म्हणूनच सुमित थोडा नाराज असेल आणि आकाशने तो झेल सोडल्या, अपेक्षा आकाशकडून नव्हती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तो डीपमधला आहे, प्रेक्षकांची संख्या वाढते. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जाते. खरं तर यांचा आदर्श मनात ठेवून आता क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल भांडूप स्ट्रायकर्सला. अगदी बरोबर, ज्यांनी आपल्याला जगायचं कसं आणि लढायचं कसं हे शिकवलं, आता या मॅचमध्ये खरं तर लढाईच भांडूप स्ट्रायकर्सला. दोन्ही संघ लढत आहेत, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर पारडं बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सचं थोडंसं वरचढ दिसतंय. 42ला 1, जिथे 60 धावांचं टार्गेट आहे, परंतु अजूनही 18 धावांची गरज आहे. इथून डॉट बॉल गरजेचे असणार आहेत आणि विकेट्स घ्यायचे असतील. सुमित तयार आहे, स्ट्राईक एंडला आहे प्रथमेश. पुन्हा हवेत केलाय, वरती गेलाय बॉल, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेला कोणतीही चूक केलेली नाहीये, फटका फसला, झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का, प्रथमेश राठोड बाद. 42ला 2. आकाश आता कुठली चूक करत नाही आणि प्रॉपर पोझिशन घेताना, शरीराचं संतुलन राखताना, बॉलवर नजर ठेवताना त्यांनी तो झेल टिपलेला आहे आणि प्रथमेशचा विकेट मिळवलेला आहे सुमित आवटेन. आणि मैदानामध्ये आता पोहोचतायत बबलू पाटील. मागच्या सामन्यामध्ये एफर्टलेस बॅटिंग ज्यांची आपण पाहिली होती आणि पुन्हा एकदा या सामन्याला संपवण्याचा उद्देश मनात ठेवून ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पण सुमितने हा जो विकेट मिळवलाय तो विकेट खूप काही सांगून जाणार आहे की आम्ही अजूनही प्रतिकार करतोय, सामना अजून संपलेला नाही. बॉल हवेत आणि बघा आकाश जाने चांगली पोझिशन घेताना तो झेल पूर्ण केला.
क्षेत्ररक्षकाची आय साईड कौतुक करावं लागेल की त्याने शेवटपर्यंत नजर ठेवली. भरपूर वेळ हवेत होता बॉल, त्याचे पेशन्स पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्याने अचूक झेल टिपलाय. दुसरा धक्का बसलाय. ज्या विकेटची आपण चर्चा करतो तो इथून सामना थोडासा वळण घेऊ शकतो. रिक्वायर्ड रन रेट अजूनही 7.20 आहे. 60चं टार्गेट आहे. मात्र इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक चांगली रंगतदार स्थिती निर्माण होऊ शकते. 15 चेंडू 18 धावा. नवीन फलंदाज आलेले आहेत बबलू पाटील. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल लांब लचक फटकेबाजी केली आणि आता पुन्हा त्यांनाच मैदानात पाचारण केले. मनीष, प्रत्येक खेळाडूची एक ओळख ते टिकवून ठेवतात आणि म्हणूनच बबलूची ओळख जर कुणालाही विचारली तर लांबच्या लांब षटकारांसाठी त्यांना ओळखलं जातं. ती लोकप्रियता त्यांनी कमवलेली आहे. पण पाहूया सुमित आवटे यांनी 2 विकेट्स घेतल्यात या अगोदर, त्याचमुळे त्यांच्यावर सुद्धा आता लक्ष केंद्रित केलं जाते. प्रेक्षक देखील त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत आहेत. धावसंख्या 42, 2 गडी बाद. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. बॉल कलेक्ट केला जाईल. पूर्ण होते एक सिंगल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच सिंगलच्या मदतीनं 44 धावा. मनीष, एक बाग मी प्रकर्षाने सांगेन इथे की बबलू पाटीलचा जो बॅट स्विंग आहे ना तो अतिशय वेगाने असतो. मी एका स्पर्धेमध्ये ऐकलं होतं बबलू पाटील बद्दलचा तो डायलॉग होता की सबसे कातिल बबलू पाटील. आणि जी काय तोडफोड फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये बबलूने केली होती, इथे मात्र त्याने सिंगल घेतले, खातं उघडले स्वतःचं. धाव फलक झालाय 43 वर. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. इथूनही दोन्ही संघांसाठी सामना सध्या दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. जो सर्वोत्तम खेळ तो बाजी मारील. बांदेश्वर बांधाची जमेची बाब आहे की त्यांच्याकडे अजूनही मनीष विकेट आहेत, त्यामुळे ते जोखीम घेणार नाहीत. 43 धावा आहेत, माफ करा. 43 धावा, 2 गडी बाद. चौथ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर्ड झाले. सुमित आवटे आतापर्यंत चांगली वापसी करतोय. जरी पहिल्या बॉलवर षटकार आलाय आणि आता बघा व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल श्री बांदेश्वर बांधा रोहित 11ला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44. या चुका टाळायच्यात. एक्स्ट्रामध्ये वाढ होते. हे मंचावरचं दृश्य आदरणीय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. आपल्या सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांच्याबरोबरने कोमल दरुज सर पाहायला मिळत आहेत. प्रकाश मडके तिथे आहेत आणि विविध गोष्टींवर लक्ष ठेवत असतानाच प्रत्येकाला दिलेली जबाबदारी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केली. आकाश धोत्रे यांना देखील आपण पाहतोय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक आहेत. अनेक मान्यवर आलेत. मॅचच्या दिशेने जाऊया. ओहो, हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. धाव घ्यायचे. धाव पूर्ण होते. क्विक सिंगल होती. बरोबरच धाव फलक पुढे जातोय. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बांदेश्वर बांधा. सामना चांगला रंगतोय आणि सुमित आवटेचा प्रतिकार पाहायला मिळतोय. जसा मी उल्लेख केला होता की तुम्हाला वापसीचा मौका मिळेल, तुम्ही जोपर्यंत मैदानात आहात तोपर्यंत तुम्हाला स्वाभिमान टिकवावा लागेल आणि तोच खेळ भांडूप स्ट्रायकरच्या गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळतोय. मागच्या षटकात जतन इकॉनॉमिकल राहिले आणि त्या मागोमाग या षटकात सुमित याने विकेट मिळवलाय. त्याचमुळे मधल्या फेजमध्ये चांगलाच खेळ भांडूप स्ट्रायकरच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळालाय. बांदेश्वर बांधा 45. ओ लॉफ्ट केलाय बॉलला. माझी जी ओळख आहे ती मी ओळख प्रत्येक मैदानात टिकवणार, मैदान गाजवणार. बबलूच्या बॅटमधून षटकार. ताकद लावली, अगदी लिहिली. आपण मगाशी चर्चा केली होती बबलू पाटील बद्दल की त्याचा जो बॅट स्विंग आहे तो अगदी अप्रतिम आहे. एखादा योद्धा ज्यावेळेला रणांगणात एखादी लढाई लढत असतो त्यावेळेला तो तलवार फिरवतो, अगदी तशीच बॅट फिरवतो आणि त्या बॅट बरोबरच ताकद देखील तेवढीच असते. याचंच आपण उत्तम उदाहरण पाहिलं की हा चेंडू पाठवून दिलाय लांब लचक. षटकार 6 धावा. बबलू पाटीलचा आवाका खूप मोठा आहे आणि त्याचमुळे त्या आवाक्यात जेव्हा चेंडू येतो तो सीमारेषेच्या बाहेरच जाण्याची शक्यता असते. सुमित आवटे यांनी लेंथ बॉल हाताळला होता पण त्या लेंथ बॉलला पिकअप करताना तो पिकअप स्ट्रोक बबलू पाटीलच्या वतीनं गोलंदाजाला करायचा होता व्हॅलेंटाईन, परंतु आता क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. एवढी फटकेबाजी केली आहे. धाव फलक पुढे पाठवलाय. 60चं लक्ष आहे. मात्र आता इथे 51 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. सामना आवाक्यात आलाय परंतु झुकलेला नाहीये पूर्णपणे. गोलंदाज फकीरा कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलाच बॉल वेग होता. टप्पा पडल्यानंतर बॅटची कट घेतली. कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट मिळेल. तिसरा धक्का बसतोय. सेट फलंदाज बाद होईल. कृष्णा गवळीला परतावं लागेल. 11 चेंडूमध्ये 20 धावा त्याने काढल्या. आता तो बाद झालाय. फकीरा बॉलिंग ट्रॅकवर आल्याने पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवला. कृष्णा हे 20 धावा करून बाद झाले. क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात पुन्हा एकदा tenniscricket.in माध्यमातून आपण रिप्लेमध्ये पाहतोय की नेमकं काय घडले. स्लो मोशनमध्ये ओव्हर द विकेटनं फकीरा ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते कृष्णा आणि त्यानंतर बॉलचा बाउन्सचा अंदाज न घेता फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि विकेट किपरने कुठली चूक नाही केली आणि फलंदाज कृष्णा यांना परतावं लागतं. धक्का हा तिसरा बसलाय बांदेश्वर बांधा. या संघाला जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 9 धावांची. एजंट टेकन यष्टिरक्षक अगदी कल्पकता दाखवतोय. जसा बॉल आला बॅटला प्रवेश झाला होता बॉल
आणि लगेच झेल टिपला गेला. 51 आहे, 3 गडी बाद. बबलू पाटील 2 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. कृष्णाने मात्र 11 बॉलमध्ये 20 काढल्या. 60चं टार्गेट आहे. फकीरा ओव्हर नंबर 5 मध्ये आला, डेथ ओव्हरमध्ये आला. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट घेतली आणि पुन्हा एकदा मनीष आशा पल्लवित केल्यात या सामन्यामध्ये. बघा, मुख्य प्रवेशद्वारावर जवळ आपण कुपन विक्रीत ठेवलेली आहे. 20 रुपयांच्या कुपनमध्ये तुम्ही गृहोपयोगी वस्तू जिंकू शकता. फक्त काही क्रायटेरियाज आहेत. तुम्हाला नाव, तुमचं मोबाईल नंबर आणि सर्व डिटेल्स भरायचे आहेत. बघा, रकाने रिकामी ठेवू नका, तुमचं बक्षीस जाऊ शकतं. म्हणून जे रकाने आहेत ते रकाने व्यवस्थित भरा आणि कुपन आपल्याकडे सांभाळून ठेवा. लक्षात घ्या, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं ठिकाण, ज्या ठिकाणी तुम्ही आलात त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दरम्यान या सामन्यानंतर आपण मार्किंग करणार आहोत. मैदानाच्या आतमधले आमचे जे पिच क्युरेटर्स आहेत त्यांनी लक्ष घालायचं आहे. या सामन्यानंतर आपण मार्किंग करणार आहोत. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता मयूरचा. मयूर कारंडे हे देखील एक आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत आणि त्यांना मौका मिळाला आणि ते देखील सिंगल डबलवर विश्वास ठेवत नाहीये. दरम्यान पूर्ण केल्या जातात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 53. फकीराने पहिल्या बॉलवर विकेट घेतली. दुसरा बॉल लेफ्ट हँडरसाठी टाकला आणि मनीष आपण अनेक वेळेला पाहतो की डावकऱ्याच्या खेळाडूच्या विरोधात फलंदाज म्हणून जेव्हा तो येतो त्यावेळेला थोडासा कस लागतो गोलंदाजाचा. मात्र पहिल्याच बॉलवर 2 घेत असताना खातं उघडलंय. लेफ्ट हँडरच्या विरोधात लेफ्ट हँडर आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर. हवाई हल्ला केलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. काय ताकदीचा वापर केलाय. जसं कनेक्शन झालं, बॉल दिसलाच नाही आणि थेट मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. बघा, रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेतली आणि बॉलला थेट मैदानाच्या आरपार उडवून दिलंय मयूर कारंडेने. डोंट व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. अजून एक भिरकावण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मात्र लवकर कमिट झाला. मागचा बॉल अक्षरशः भरपूर वेळ हवेत राहिला, लांबी देखील गाठली आणि ज्या पद्धतीने कनेक्ट केला होता, लाजवाब. 59 आहेत. जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची गरज आहे. 60चं लक्ष होतं. बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ आहे. एका धावेने आता हा सामना इथे जवळपास औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. बांदेश्वर बांधा विजयाच्या उंबरट्यावर आहेत. दुसरा विजय इथे संपादन केला जाईल. येस, इथे धाव घ्यायचे. फटका काही काळ हवेत राहिला. बरोबरच या एकेरी धावेने सामना इथे संपुष्टात येतोय. दुसरा विजय सलग दुसऱ्या सामन्यामध्ये रोहित स्पोर्ट्स बांदेश्वर बांधाने इथे मिळवलाय. 7 विकेट्सने हा सामना जिंकला. तर भांडूप स्ट्रायकर्स हे मात्र दोन्ही सामने गमावलेत. हार्डलक भांडूप स्ट्रायकर्स, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं खूप खूप माफ करा. मागच्या मॅचमध्ये भांडूप स्ट्रायकर जिंकले होते. पहिला सामना त्यांनी जिंकला, माफ करा. त्यानंतर या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. त्यांचं आव्हान अजूनही या स्पर्धेत आहे. पुढच्या सामन्यामध्ये ते पुन्हा खेळताना पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूला 2 सामने लगातारचे याच ठिकाणी जिंकत असताना आता शेवटच्या सामन्यामध्ये आपल्यासमोर मैदानात उतरतील आजच्या रात्रीमध्ये रोहित स्पोर्ट्स बांदेश्वर बांधा. तर सध्या आपल्याला मॅच समरी पाहायला मिळते या सामन्याची. 59 बनवल्या होत्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश जांगीरने 8 बॉलमध्ये 27 काढल्या. राहुल चौधरीने 5 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान दिलं. नजमुल मोंडलने 10 बॉलमध्ये 8 काढल्या. इस्तियाक शेखने 6 बॉलमध्ये 6 काढल्या. योगेश पेनकरने दुसऱ्या डावमध्ये 8 बॉलमध्ये 20. कृष्णा गवळी 11 बॉलमध्ये 20 काढताना पाहायला मिळाला. मयूर कारंडेने 4 बॉलमध्ये 9 काढल्या. बबलू पाटील यांनी नाबाद राहत असताना 7 धावा काढल्यात. बरोबरच आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे जोडले जातील मनोज बेल्लेकर सर. या सामन्याचा सामनावीर मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आणि बरोबरच आता या सामन्याचा सामनावीर 2 षटकं टाकली, 17 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेणारा भूषण गोळे ठरतोय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन भूषण गोळे, अभिनंदन बांदेश्वर बांधा.